नमः शिवाय, बम बम भोले आणि हर हर महादेव अशा शिवभक्तांच्या गगनभेदी जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी एकूण 4822 भाविक 259 वाहनांच्या ताफ्यासह बाबा अमरनाथच्या दर्शनासाठी मंदिराकडे रवाना झाले आहेत। हे सर्व भाविक पहलगाम आणि बालटाल या दोन अत्यंत निसर्गरम्य तसेच आव्हानात्मक मार्गांनी आपला प्रवास पूर्ण करणार आहेत। काश्मीर खोऱ्यातील भौगोलिक आव्हाने आणि संवेदनशीलता लक्षात घेता यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी संपूर्ण मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी 670 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत। सुरक्षा रक्षकांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळतोय। या पवित्र यात्रेच्या प्रारंभासोबतच अमरनाथ यात्रा कधीपर्यंत सुरू राहणार आहे, अमरनाथ यात्रेसाठी किती खर्च येतो, या यात्रेची वैशिष्ट्ये काय आहेत, अमरनाथला पावसाळ्यातच का सुरुवात होते, अमरनाथ यात्रेला उन्हाळ्यात का जाऊ शकत नाहीत, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। अमरनाथ यात्रेला दरवर्षी लाखो भाविक जाताना दिसतायत। आताही पहिल्याच दिवशी जवळपास 5000 भाविक या यात्रेसाठी रवाना झाले आहेत। यंदाची ही अमरनाथ यात्रा एकूण 57 दिवस चालणार आहे। 3 जुलै रोजी पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांनी प्रत्यक्ष दर्शनाला सुरुवात होत असून 28 ऑगस्टला श्रावणी पौर्णिमेच्या म्हणजेच रक्षाबंधनाच्या पवित्र मुहूर्तावर या यात्रेची सांगता होईल। परंपरेनुसार जेव्हा छडी मुबारक म्हणजेच भगवान शिवाची पवित्र गदा अमरनाथ गुहेत पोहोचते तेव्हा या यात्रेचा समारोप होतो। या 57 दिवसांच्या कालावधीत देशभरातून लाखो भाविक निसर्गरम्य कडाकपाऱ्यांमधून प्रवास करत बाबा बर्फानीच्या चरणी लीन होण्यासाठी येथे हजेरी लावतात। अमरनाथ धाम हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून तो निसर्गाचा एक अद्भुत आणि विस्मयकारक चमत्कार आहे। हेच या यात्रेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे। समुद्र सपाटीपासून तब्बल 13,589 फूट उंचीवर बर्फाच्छादित पर्वतांच्या कुशीत ही पवित्र नैसर्गिक गुहा स्थित आहे। या गुहेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे उन्हाळ्यात पाण्याचे थेंब गोठून नैसर्गिकरित्या बर्फाचं शिवलिंग तयार होतं, ज्याला भाविक बाबा बर्फानी म्हणतात। जसजसा चंद्राचा आकार बदलतो म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष तसतसा या शिवलिंगाच्या आकारातही बदल होतो असं मानलं जातं। पौराणिक कथेनुसार याच अत्यंत गुप्त गुहेत भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीला अमरतत्वाचं रहस्य म्हणजेच अमर कथा सांगितली होती। हा संपूर्ण प्रवास खडतर असला तरी नैसर्गिक अलौकिक सौंदर्य आणि भक्तांचा उत्साह थकवा जाणू देत नाही। अमरनाथ यात्रेला नेहमी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यातच सुरुवात होते। त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडतो की अमरनाथ यात्रा उन्हाळ्यात का सुरू होऊ शकत नाही आणि ती पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जुलै महिन्यातच का सुरू होते। तर याचं मुख्य कारण हिमालयातील अत्यंत कठोर भौगोलिक परिस्थिती आणि हवामान यामध्ये आहे। हिवाळ्यात आणि संपूर्ण उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे नोव्हेंबर ते मे महिन्यात अमरनाथ गुहा आणि तिचा संपूर्ण रस्ता 10 ते 15 फूट जाड बर्फाच्या चादरीखाली झाकलेला असतो। उन्हाळ्यात म्हणजेच मे आणि जून महिन्यात येथील बर्फ वितरण्यास सुरुवात होते। त्यानंतर भारतीय लष्कर, सीमा रस्ते संघटना आणि स्थानिक प्रशासन युद्ध पातळीवर रस्ते मोकळे करण्याचं आणि सुरक्षित करण्याचं काम करतात। जून अखेर किंवा जुलैच्या सुरुवातीला बर्फ पूर्णपणे वितळून रस्ते प्रवासायोग्य होतात आणि गुहेत बर्फाचं शिवलिंग पूर्ण स्वरूपात तयार होतं। हिवाळ्यात उणे तापमान आणि कडाक्याच्या थंडीमुळे तिथे जगणंही कठीण असल्यानं निसर्गाच्या चक्रानुसार केवळ जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या काळातच या पवित्र यात्रेचं आयोजन केलं जातं। त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणावर जीवनातून एकदा तरी अमरनाथ यात्रेला जाऊन दर्शन घेतात। 84 बटालियन रामबन में डिप्लॉयड है रोड सिक्योरिटी के लिए। यहाँ से यात्री जो है लाखों यात्री देश के अलग अलग कोनों से आएंगे और यहाँ से होते हुए आगे दर्शन के लिए जाएंगे। यात्रा एक बहुत बड़ा नेशनल इवेंट है और हमारी तरफ से पूरा सिक्योरिटी अरेंजमेंट अभी कर दिया है और रोड पे जगह जगह पे जो हमारा जो मेन पावर है, रिसोर्सेस हैं, डॉग स्क्वाड है, बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड है, ड्रोन्स हैं, क्विक एक्शन टीम्स हैं, टैक्टिकली डिप्लॉयड हैं। पूरा हाईवे को कवर किया हुआ है। एडिशनल फोर्सेस जो आए हैं वो भी डिप्लॉयड हैं। बाकी JKP और इंडियन आर्मी का लोग भी डिप्लॉयड हैं। अलग अलग रोल्स हैं। हमारा जो इंट एजेंसीज हैं वो एकदम फुल स्विंग पे काम कर रही है कि कोई इंट इस तरह हो तो उसके ऊपर हम कार्रवाई करें। तो मुझे लगता है कि
यात्रा सक्सेसफुली जाएगा। और मेरा अपील है कि जहां से भी लोग हैं अपना आ जाइए यहाँ पे, और यहाँ पे या जो बाबा जी का दर्शन करें। यही यही है हमारे तरफ से, और हम पूरा तैयारी में हैं। भाविक मोठ्या प्रमाणावर अमरनाथ यात्रेला जात असले तरी अनेकांना प्रश्न पडतो की या यात्रेसाठी किती खर्च येतो। या यात्रेचा खर्च हा तुम्ही प्रवासासाठी कोणता मार्ग आणि कोणतं साधन निवडता यावर पूर्णपणे अवलंबून असतो। जर तुम्ही जम्मू किंवा श्रीनगर येथून सरकारी बस, शेअरिंग टॅक्सी आणि स्वतः पायी ट्रेकिंग करून जाण्याचा पर्याय निवडला तर प्रति व्यक्ती साधारणपणे 15 ते 20,000 रुपयांपर्यंत खर्च येतो। यामध्ये प्रवास, राहणं आणि जागोजागी चालणाऱ्या मोफत अन्नछत्रालयांमधील जेवणाचा खर्च समाविष्ट असतो। मात्र जर तुम्हाला हेलिकॉप्टरने प्रवास करायचा असेल किंवा पायी जाणं शक्य नसल्याने खच्चर किंवा पालखीचा वापर करायचा असेल तर हा खर्च प्रति व्यक्ती 30 ते 40,000 रुपयांच्या वर जाऊ शकतो। इंटरनेटवर होणारी फसवणूक टाळण्यासाठी भाविकांनी श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी आणि हेलिकॉप्टरचे बुकिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही कधी अमरनाथ यात्रेला जाण्याचा विचार केला आहे का? तुम्ही कधी अमरनाथ यात्रेला जाण्याचं ठरवलं आहे का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।